रेश्मा असो हर्षाताई असो की एक आपली माणसं रेग्युलरली ज्यांच्यावर काम करायचो त्यांना अर्थात मिस केलं जातं. हे काही नवीन नाहीये, म्हणजे हे रेश्माचं असतं जे ठरलेलं असतं ते ती मी नाही मी वेगळंच घालीन वगैरे, पण शेवटी तिचे ठरले ते घालते आणि व्यवस्थित कॅरी करते. माझ्यासाठी इथे येणं हे खूप होमली फिलिंग आहे. हे रेड कार्पेट, इथली माणसं, इथली सगळी स्टार प्रवाहाची टीम. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. स्टार प्रवाह पुरस्कारच्या रेड कार्पेटवर एक जुन्या रील कपलने एंट्री घेतली आहे. ते पाहू शकता कोण आहेत, कसे आहात. मस्त झकास म्हणजे जो मगाशी सोलो मध्ये जे होतं ना, आशुतोष ते ऐकूनच कळालं की मी किती आनंद झाला. येस ऑफकोर्स. हा तिथे त्याच्या टीम बरोबर होता आणि मला इथून आशू दिसला, तर असं पटकन गर्दीत आपला एकदम ओळखीचा चेहरा दिसतो तेव्हा माझं स्पॉन्टेनियस झालं. माझं इंटरव्ह्यू सुरू असताना आशुतोष सो आशू असं झालं. पण नेहमी असं साधी दिसणारी ती रेश्मा आज वेगळ्या लुक मध्ये दिसली. काय कॉम्प्लिमेंट आहे. खूप सुंदर दिसते, एकदम फारच सेक्सी ड्रेस आहे जो काही आणि खूप छान दिसते, मस्त दिसते आणि ती कॅरी पण खूप सुंदर करते तो सगळा, त्यामुळे फारच छान वाटतं. थँक्यू. एकमेकांना किती मिस करता सध्या. आम्ही कॉन्टॅक्ट मध्ये असतो दर 2-3 दिवसांनी. हा म्हणजे बरोबर असे टच मध्ये असतो, पण अर्थात म्हणजे काम करताना अर्थातच हे जाणवतं, कारण कोणाबरोबर तरी तुम्ही 4 वर्ष सातत्याने सलग रोज काम करत असाल 12-12 तास आणि मग अचानक टीम बदलली. म्हणजे ती रेश्मा खूप आधीच वेगळी मालिका करायला लागली, मी आत्ता सुरू केलं आणि नवीन टीम्सही चांगल्याच आहेत, पण ते करताना जाणवतं ना, म्हणजे रेश्मा असो हर्षाताई असो की एक आपली माणसं रेग्युलरली ज्यांच्यावर काम करायचो त्यांना अर्थात मिस केलं जातच. म्हणजे पण जसं रेश्मा म्हणाली आम्ही टच मध्ये असतोच. म्हणजे आता येताना सुद्धा मी हर्षाताईला कॉल केला की ऐसे दिख रहा हूं आणि असं चाललोय, त्यावर ती बोलली अरे रेश्मा भी मस्त दिख रही है, जा मिल उधर है. तर हिचाही ऑलरेडी कॉल झालेला. सगळे अपडेट्स पहिले हर्षाताई पण असतात, म्हणजे हर्षाताईमुळे आमच्या एकमेकांबद्दलचे अपडेट्स व्यवस्थित असतात. काय म्हणजे जरी आम्ही एकमेकांशी रेग्युलर नाही बोललो तरी आम्हाला माहित असते इनडायरेक्टली वाया की क्या चल रहा है, कोण कहाँ पे है. पण आजच्या लुकचं क्रेडिट्स कोणाला देणार आहात. माझं अर्थात दरवेळी माझं कधी कोणी तो तन्मय जंगम म्हणून आमचा मित्र आहे, तो कायम तोच करत आलाय आणि तोच करतो. सो मी त्यात फार डोकं लावत नाही. तो जे देतो ते मी त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवून घालतो, त्यामुळे त्यांनीच केलं, त्यालाच क्रेडिट देईल. पण आशू खूप मस्त दिसतोस, खूपच चिकना. म्हणजे बांधणीत मला असं वाटलं होतं असं शेला किंवा असं काहीतरी ते असतं ना दुपट्टा वगैरे असं काहीतरी होईल, पण भाई दिस इज आउट ऑफ द बॉक्स, म्हणजे कमाल आणि खूपच भारी दिसतं. तुझ्या लुक बद्दल काय सांगशील. एकदम अशी लाल परी. घरोघरी मातीच्या चुलीमध्ये जी माझी डिझायनर आहे तिनेच माझा कॉस्ट्युम डिझाईन केला. मला माहित नव्हतं मला कसं दिसेल, सो मी घालतच नव्हते. आदल्या रात्रीपर्यंत माझं असं होतं की नको मी साडी नेसून जाते, मला नाही जमणार कॅरी करायला. पण हे काही नवीन नाहीये, म्हणजे हे रेश्माचं असतं जे फोटो पाठवले ती मी नाही मी वेगळंच घालीन वगैरे, पण शेवटी तिचे ठरले ते घालते आणि व्यवस्थित कॅरी करते. त्यामुळे असं कुठेतरी वाटतं की रंग माझा वेगळाचा सेकंड सिक्वेन्स काहीतरी यावा आणि पुन्हा एकत्र काम करावं. एकत्र काम करावं असं डेफिनेटली वाटतं. रंग माझाच्या सिक्वेल बद्दल मला असं वाटतं की माहित नाही तसं काही घडलंच तर उत्तम आहे, पण मला वाटतं कधी कधी प्रत्येक गोष्टीचा एक जीव आणि त्याचं आयुष्य ठरलेलं असतं आणि ते रंगमाजाच्या बाबतीत आम्ही पुरेपूर जगून झालंय. 2 वेळा लिव्स घेऊन झाल्या. सो जे काही त्यात एक्सप्लोर करता येईल त्या गोष्टीत ते आम्ही ऑलरेडी केलंय आणि ते खूप छान गोड नोटला एंड झालंय. तर मला वाटतं ते तसंच ठेवून एकत्र काम अर्थातच करायला आवडेल, पुन्हा वेगळ्या भूमिकांमध्ये वेगळ्या रोल. लवकरच बघायला मिळू शकतात हे दोघं एकत्र. आवडेल. येस आवडेल, व्हाय नॉट. वा, रेड कार्पेटवर एकत्र पुन्हा एंट्री जर नसेल झाली तरी एकत्र उभं राहण्याची संधी मिळते. कसं वाटतंय. छान वाटतंय, कारण खरंच मी जसं मगाशी एका ठिकाणी म्हटलं की इथे येणं पुन्हा, म्हणजे स्टार प्रवाह परिवार पुरस्कार ज्या वर्षी सुरू झाले तेव्हापासून आम्ही दोघं त्याचा भाग आहोत. त्यामुळे माझ्यासाठी इथे येणं हे खूप होमली फिलिंग आहे. हे रेड कार्पेट, इथली माणसं, इथली सगळी स्टार प्रवाहाची टीम आणि त्यातून ती 4 वर्ष मी हिच्याच बरोबर कायम एंट्री घेतली आहे, परफॉर्मन्सेस केलेत. त्यामुळे जरी एकत्र येऊ नाही शकलो पण एकत्र आज उभे आहोत इकडे, हे अर्थात खूप होमली, खूप घरचं फिलिंग. तुला पण एकत्र इंटरव्ह्यू घ्यावासा वाटतोय, म्हणजे बघ यातच सगळं आलं की अजूनही लोकांना वाटतं. परफॉर्मन्सचा विषय निघालाय तर एखादा किस्सा तर होऊनच जाऊ दे, जेव्हा एकत्र परफॉर्मन्स करायचं तेव्हा. माझा किस्सा की मी दरवेळी घाबरलेली असते
मला खूप स्टेजवर एंट्री करायच्या आत अशू मला टेन्शन आलं. चल ग आता, हो दे वेगवेगळे ग. किस्से नाहीयेत, एकच किस्सा दरवेळी घडलेला आहे ऍक्च्युअली. रेश्मा खूप प्रेशर घेते परफॉर्मन्सचं, पण ती परफॉर्मन्स करताना व्यवस्थित तोडते, म्हणजे ती करायचं ते करेक्टच करते. ओके चालेल. आता एवढी अनाउन्समेंट होते तर तुमची जाण्याची वेळ आली. इथेच थांबते. थँक्यू सो मच आणि पुन्हा भेटू. थँक्यू. थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.